मित्रांनो, आज आपण महिलांसाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या 7 महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती पाहणार आहोत। या योजनेमुळे महिलांना शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि आर्थिक मदतीसाठी मोठा फायदा होऊ शकतो। तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी किंवा मुलगी यांसाठी ही माहिती खूप उपयोगी ठरणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, पहिली योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना। या योजनेचे उद्देश मुलींचे संरक्षण करणे, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे आणि समाजामध्ये मुलींबद्दल सकारात्मक विचार निर्माण करणे हा आहे। मुलींना शिक्षणामध्ये पुढे आणण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे। आता या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेसाठी थेट आर्थिक लाभांसाठी अर्ज नसतो। मुलींच्या शिक्षण आणि विकासासाठी जवळच्या महिला व बालविकास विभागात किंवा अंगणवाडी केंद्र किंवा सरकारी कार्यालयातून माहिती घेता येते। यासाठी महत्त्वाचे कागदपत्र असणार आहे मुलींचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि रहिवासी पुरावा। दुसरी योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। ही मुलींच्या भविष्यासाठी बचत करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आहे। पालक आपल्या मुलींच्या नावावर खाते उघडून तिच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी पैसे जमा करू शकतात। आता यासाठी अर्ज कसा करायचा? मुलींचे वय 10 वर्षापेक्षा कमी असेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत जाऊन खाते उघडता येते। आता यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते असणार आहे? मुलींचे जन्म प्रमाणपत्र, पालकांचे आधार कार्ड, पत्ता पुरावा आणि एक फोटो इत्यादी तुम्हाला कागदपत्रे यासाठी लागणार आहेत। तिसरी योजना आहे बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात येते। यामुळे महिलांना धुरापासून मुक्तता आणि स्वच्छ इंधनाचा वापर करता येतो। आता यासाठी अर्ज कसा करायचा? जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन किंवा अधिकृत ऑनलाईन माध्यमातून यासाठी अर्ज करता येतो। आता यासाठी नेमकं आवश्यक कागदपत्र कोणते कोणते असणार आहे? आधार कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्र या योजनेसाठी आपल्याला लागणार आहेत। चौथी योजना आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना। ही योजना गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांसाठी आहे। महिलांना गर्भधारणाच्या काळात आर्थिक मदत मिळावी आणि माता व बाळांचे संरक्षण चांगले राहावे या योजनेचा उद्देश आहे। आता यासाठी अर्ज कसा करावा? जवळच्या अंगणवाडी केंद्र, आशा केंद्र किंवा आरोग्य केंद्रामध्ये संपर्क करून यासाठी अर्ज करता येतो। आता यासाठी आवश्यक कागदपत्र असणार आहे आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, एमसीपी कार्ड इत्यादी यासाठी कागदपत्र आपल्याला लागणार आहे। पाचवी योजना आहे महिला शक्ती केंद्र योजना। या योजनेद्वारे महिलांना सरकारी योजनेची माहिती, प्रशिक्षण आणि सक्षमीकरणासाठी मदत केली जाते। ग्रामीण भागातील महिलांना पुढे आणण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे। आता यासाठी अर्ज कसा करायचा? जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। सहावी योजना आहे वन स्टॉप सेंटर म्हणजे सखी केंद्र। अडचणीत असलेल्या महिलांना एकाच ठिकाणी मदत मिळावी यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे। येथे महिलांना समुपदेशन, कायदेशीर मदत, आवश्यक सहाय्य मिळते। आता याचा अर्ज कसा करायचा? महिलांना थेट जवळच्या सखी केंद्राशी संपर्क करू शकतात। आता इथे सातवी योजना आणि सगळ्यात महत्त्वाची योजना ती म्हणजे लेक लाडकी योजना। मुलींच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक मदत मिळावी आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही योजना राबवली जाते। आता याचा अर्ज कसा करायचा? अंगणवाडी सेविका, महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित सरकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येतो। आता यासाठी अर्ज करण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र असणार आहे मुलींचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि रहिवासी प्रमाणपत्र। तर मित्रांनो, या होत्या महिलांसाठीच्या 7 महत्त्वाच्या सरकारी योजना। तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या घरातील प्रत्येक महिलांना शेअर करा। अशाच प्रकारच्या सरकारी योजना, भरती आणि ऑनलाईन कामाची माहितीसाठी सायबर स्मार्ट मराठी चॅनलला आताच फॉलो, सबस्क्राईब आणि या व्हिडिओला प्रत्येक महिलापर्यंत तुम्हाला काय करायचे? शेअर करायचे। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।